आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी काय म्हणाले पडळकर बघूया। बजेटमध्ये होणार आहे असं समजलं होतं। अधिकृत त्यांच्याकडून काही माहिती मिळाली नाही। त्यांच्याकडून काही माहिती मिळते त्याच्यावरती आपण बोलू। हे ज्या धनगर समाजाला योजना लागू केलेल्या आहेत त्या प्रभावी राबवण्यासाठीची समिती आहे असं आम्हाला समजतंय। तुम्ही शांत बसा, ते बोलतील ना। धनगर समाजाच्या ज्या योजना आहेत त्या प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य सरकार समिती गठीत करतंय। तर राज्य सरकारचं मी विशेष अभिनंदन करेन। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली समिती होते अशी माहिती मिळते, पण अधिकृतपणे अजून सरकारच्या वतीनं कुठली माहिती मिळाली नाही। तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून येते तेही आम्ही वाचलेलं आहे। त्यामुळं जर समिती गठीत झाली तर आणखी प्रभावीपणे धनगर समाजाच्या योजना लागू होण्यामध्ये मदत होईल। पण समितीची स्थापन करण्यात येणार आहे त्या संदर्भात आरक्षणाचा कोणता विषय नाही। ती समिती पूर्णपणे वेगळी आहे। जी समिती व्हिजिटिंग कमिटी आहे, जे इतर राज्यामध्ये जाऊन आम्ही जी मागणी मीटिंगमध्ये केली होती 21 सप्टेंबरच्या की राज्य सरकारनं त्यांच्या अधिकारामध्ये धनगर राज्यात अस्तित्वात नाहीत आहेत, हे धनगर आहेत, हे हायकोर्टामध्ये अॅफिडेव्हिटवरती दिलेलं आहे। तर आमची मागणी सरकारकडे ही आहे, तुम्ही तर आता मान्यच केलंय की धनगर राज्यात अस्तित्वात नाही आहे, तो धनगर आहे, तर तुम्ही राज्यातल्या सगळ्या कलेक्टरना सांगा धनगरांना एसटीचे दाखले द्यायला चालू करा। तेव्हा राज्य सरकारनं असं सांगितलं की ते अधिकार आम्हाला नाहीत, आणि म्हणून मी काही मीटिंगमध्ये जीआर आणले होते की त्या राज्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये ते जीआर काढले होते। त्यामध्ये छत्तीसगड, त्यामध्ये बिहार, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्याचे जीआर होते। तर ते जीआर त्या राज्य सरकारनं कोणत्या अधिकाराखाली काढले, त्यांनी एखादं काय सर्व्हे केला होता का, मागासवर्ग आयोगाकडून काही माहिती घेतली होती का, इतकीच फक्त माहिती घ्यायची आहे। आणि त्याच्याबद्दलची समिती सुद्धा मला वाटतंय अंतिम टप्प्यात आलेली आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची मागच्या 2-3 दिवसापूर्वी पण भेट झाली, तर ही कमिटी गठीत होते। मला वाटतं 1-2 दिवसामध्ये समिती गठीत होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। आणि ती समिती गठीत झाल्यानंतर त्यामध्ये सरकारी अधिकारी आणि काही प्रतिनिधी आहेत धनगर समाजाचे, आणि ते बाहेरच्या राज्यात जाऊन फक्त एवढीच माहिती घेऊन यायची आहे की त्यांनी जीआर राज्य सरकारने कुठल्या अधिकारात काढले, इतकंच फक्त त्या कमिटीचं काम आहे। सर, एकीकडे सरकारचे आताची शक्तीप्रदर्शन समिती ही योजनाच्या संदर्भातली आरक्षणाचा मुद्दा नाही, याचा अर्थ बघा, सरकारच्या वतीनं या कमिटीचं नेमकं काय काम आहे एकदा स्पष्टपणे येऊ द्या सरकारच्या वतीनं, मग आपण बोलू। पण जी बाहेरच्या राज्यात जाणारी कमिटी आहे ती पूर्णपणे वेगळी आहे, त्यामध्ये सरकारी अधिकारी आणि धनगर समाजाचे प्रतिनिधी असा विषय आहे। सर, एकीकडे राज्य सरकार मराठ्यांच्या मुद्द्याला घेऊन पुढाकार घेताना पाहायला मिळतं, धनगर समाजाच्या मुद्द्याला घेऊन पुढाकार घेताना पाहायला मिळतं, पण याच सत्ताधारी पक्षातले एक नेते जे ते सरकारच्या विरोधात भूमिका मांडताना आणि ओबीसीचे मुद्दे सोडताना पाहायला मिळतं, कसं बघतं? बघा, विषय सरकारकडून स्पष्टपणे क्लिअर केलेला आहे। वारंवार सरकारनं हे सांगितलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण सरकार देण्यासाठी प्रयत्न करतंय, आणि जसं माननीय देवेंद्रजींच्या काळामध्ये मराठा समाजाला सेपरेट आरक्षण दिलं होतं तसं आरक्षण सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। आणि ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही कसल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही अशी भूमिका सरकारनं वारंवार मांडलेली आहे। त्यामुळं ओबीसी आणि मराठा वाद लागायचं काहीच कारण नाही, त्याबद्दल सरकारनं त्यांची भूमिका स्पष्टपणे क्लिअर केलेली आहे। धनगर समाजासाठी 1000 कोटीचं सरकारकडून विविध योजनांसाठी तरतूद केली, पण अशी माहिती मिळते की अद्यापर्यंत फक्त 400 कोटींमधूनच त्याचा वापर झाला आहे। तुम्ही सांगितलेली माहिती ती बरोबर आहे। अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये राहिलेले जे काही पैसे आहेत, राहिलेला जो काही निधी आहे, मग तो घरकुलांच्या बाबतीमध्ये असेल, तो नामांकित इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये ऍडमिशन मुलांच्या घेण्याच्या बाबतीमधला असेल, 5,500 विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिलंय, आणखी 4,500 विद्यार्थ्यांची वाढीव फाईल अर्थमंत्र्यांच्याकडे गेल्या अनेक दिवसांपासून आहे, तर त्या बाबतीतला निर्णय असेल, धनगर समाजाच्या मुलांना हॉस्टेलला ज्यांना ऍडमिशन मिळत नाही त्यांना पैसे देण्याच्या बाबतीमधला विषय असेल, तर असे अनेक योजना त्यामध्ये आहेत। तर मागच्या मीटिंगमध्ये असं ठरलं 21 सप्टेंबरच्या की राहिलेला सगळा निधी 1000 कोटीतला तो हिवाळी अधिवेशनामध्ये पूर्ण देण्याचा शब्द सरकारच्या वतीनं दिलेला आहे। आता 7 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन आहे, तर राहिलेला निधी त्यांच्याकडून आम्हाला मिळेल, कारण 25,000 घरं द्यायची होती, त्यातली 2300 घरांना निधी दिलाय, राहिलेल्या घरांना पैसे मिळाले नव्हते, तर ते पैसे वर्ग करण्याचं सरकारच्याकडून सांगितलेलं आहे। धनगर और धनगर के बारे में महाराष्ट्र में जो हमारा आंदोलन चल रहा है,
हमारे सभी लोगों की यही मांग है, धनगर रिजर्वेशन की अंमलबजावनी जल्द ही जल्द हो जाए। इसीलिए हर तहसील में, हर जिले में रोज मोर्चे निकलते हैं, कई जगह पे अनशन चलता है और ऐसे पूरे आंदोलन राज्य भर चल रहे हैं। तो सरकार के पास हमारी यही मांग है, सरकार ने जो एफिडेविट हाईकोर्ट में दिया है, धनगर महाराष्ट्र में अस्तित्व में नहीं है तो जो है तो धनगर है, तो हम सरकार के पास यही मांग कर रहे हैं कि आप सभी महाराष्ट्र के कलेक्टर को यही